हे काय गोळी? सॉरी सर. हे घे. साखर घ्या. रागावलेला चांगल्या दिसत नाही तर तुम्ही. म्हणजे काय, तो तुमचा मूळ स्वभाव नाहीये ना. तुम्ही कशा अशा समजूतदार, शांत, अशा छान वाटतात. नाहीये, अजिबात समजूतदार नाहीये मी. मला जायचंय पूजा करायला. यार परत तेच. अर्पिता मॅडम, डॉक्टरांनी काय सांगितलं माहितीये ना काल? केवढ्या ओरडल्या मला. आता जर त्यांना कळलं ना मी तुम्हाला पूजेसाठी घेऊन गेलोय, मारतील मला त्या. पण त्यांना कशाला सांगायचंय? आपण खूप मोठी रिस्क आहे ना याच्यात. जरा ऐका ना माझं. तुम्हालाच त्रास होईल. तुम्ही जो त्रास होईल बोलताय ना, तो त्रास मी पूजा नाही केली तर होईल मला. अर्पिता मॅडम, असं काय करताय तुम्ही? काय करू यार आता? काही करू नका, मला पूजेला घेऊन चला ना प्लीज. नाहीतर मी काय? नाहीतर मी बोलणारच नाही कधीच. 7 जन्म बोलणार नाही. सासर सोडून आलेल्या मुलीला मिरवत वड पुजायला घेऊन आलीस आणि लग्नानंतर पहिल्या वटपौर्णिमेला सुनेला घरी बसवलंस. हे तुझे संस्कार. तरी बरं, तुझ्या सासूने माझ्या मुलीला आदर्श सून ठरवलं. माझे संस्कार काढतेस? तू काय केलंस ते बघ ना. लग्नानंतर कुठला सण साजरा केलास ग? अधिक महिन्यात घरी बोलवलं आणि काय मान केला बघितलं ना. दळभद्री ते दळभद्री. तर काय तुझ्या घराला सोंड्या चिकवलंय. अगं डोक्यावरचं छप्पर जाणार होतं, ते माझ्या मुलीने वाचवलं. नाही तर रस्त्यावर आली असते. जास्त बोलू नकोस. आईची माया मिळत नाही म्हणून तुझी लेक ना रडत असते, रडत. सख्खी आई आहेस ना ग, पण सावत्रपणे वागवतेस तिला. आणि मला सांगते, अगं तुझी लेक आहे ना माझ्याकडे मायेची भीक मागते, भीक. ती पण भिकारी, तुमचं अख्खं खानदान भिकारी. कोणाला भिकारी? मला भिकारी बोलले मी. भिकारी, तुझं अख्खं खानदान भिकारी. नाही सोडून मी पण तुझी सोड मला. माझ्या पोरीला काय बोलायचं? दोघांनी अरे काही लाज आहेत की नाही तुम्हाला? आपण कुठे आहोत, कशासाठी आलोय याचं जरा तरी भान ठेवा. एकदम गप्पा बसा. इकडचं पूजेचं वातावरण खराब करू नका. तुमचं आपसातलं काय भांडण असेल ना, ते बाहेर रस्त्यावर जाऊन करा, त्या स्वतःच्या घरी जाऊन करा. आज वटपौर्णिमा आहे, पवित्र दिवस आहे. तुम्हाला जर असं भांडायचं असेल तर आम्ही वडाची पूजा करू देणार नाही. घरी जा. आई, या बायका खरंच तुला पूजा करू देणार नाही. शांत राहा ना जरा. दे पूजेचं ताट आण. दे ग, दे इकडे लवकर. चल पूजा करू आपण. पहिली पूजा मी करणार. भांडू नका. भांडू नका. वडाची पूजा मी आधी करणार. बघितलं, तुझी मुलगी किती दुर्दैवी येते. तिच्या नवऱ्याच्या नावाने दुसरीच कोणीतरी वड पूजणार आहे आणि ती काही करू शकणार नाही. पैशाने तर दरिद्री होतीच, पण नशिबाने एक जात तुम्ही सगळे दरिद्री आहात. तुझी ती दरिद्री मुलगी दरिद्री नशीब घेऊन माझ्या घरात आली, पण देव सगळं बघत असतो ग. म्हणून तुझी कर्मदरिद्री पोरगी नवऱ्याच्या नावाने पूजा करू शकणार नाही. समीरच्या नावाने राजसी पूजा करणार आहे. राजसी, जा ग पूजा कर. हो.
सावकाश. निघ इथून. तुझं हे अपशकुनी तोंड परत दाखवायचं नाही आम्हाला. निघ. चला. आई दी समीर, तिला इथे का घेऊन आलास तू? नाही, डॉक्टरनी सांगितलं होतं ना, आराम करायची गरज आहे, दगदग करायची नाही, 4 पावलं सुद्धा चालता येत नाही तिला. त्यांना दगदग होणार नाही याची काळजी घेऊनच त्यांना इथे घेऊन आलोय मी. आणि त्यांची इच्छा आहे पूजा करायची. मी आहे. चला. मी मनाने समीरला केव्हाच माझा नवरा मानलाय आणि समीरच्या नावाने मी आज वडाची पूजा करणार आहे. खूप उशीर केलात तुम्ही राजसी मॅडम. समीर सोबत माझा 7 जन्माचा बॉन्ड आधीच साईन झालाय. आता तुम्हाला 8व्या जन्मापर्यंत वाट बघावी लागणार आहे. आणि खरं सांगू तर 8व्या जन्मातही समीर सारखा नवरा मिळावा या लायक नाही आहात तुम्ही. नाता आणि लग्नाच्या सगळ्यात मोठ्या शर्यतीत मी नाही, तुम्ही हरलात. आज मी माझ्या नवऱ्यासाठी वडाची पूजा करणार आहे.
बघा, माझी मुलगी कमनशिबी नाहीये, हे सिद्ध झालंय. याचा अर्थ आम्ही आमच्या घरातून चांगलीच मुलगी तुझ्या घरात पाठवली. तुझ्या घरात काही चांगलं होत नसेल तर दोष तुझ्या घराचा आहे आणि तुझ्या कर्मदरिद्री नशिबाचा आहे. आनंदाच्या क्षणात वाटे कुणी असावे साथी. आनंदाच्या क्षणात वाटे कुणी असावे साथी. सुखात भिजता चिंब कुणाचा हात असावा हाती. स्वप्न पडावे गोड पहाटे कोणास ते सांगावे. लाडात यावे कौतुक थोडे कोणाकडे मागावे. निरांजनाला अर्थ असे जरवात असे सांगाती. तू अनोळखी तरी सोबती. तू अनोळखी तरी सोबती. अर्पिता मॅडम, हो तुम्ही ठीक आहात ना? काय ग, कसं होतंय बघ तुला? तुला डॉक्टरांनी अलाउ नाही केलं ना चालायला? 7 स्टेप्स पण चालू शकणार नाहीस तू. मग 7 फेरे काय मारणार आहे तू वडाभोवती? आणि 7 फेरे मारले नाही तर वडाची पूजा पूर्ण होत नाही. समीर, काय रे, बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या जीवाशी खेळणार आहेस तू? हं? अर्पिता मॅडम, तुम्ही 2 मिनिटं थांबा. मी 2 मिनिटात जाऊन येतो. आलो, चालेल. अगं, रिक्षा आणायला गेलाय तो. आता परत तुम्ही घरी जाणार. मोठ्या बाता मारतेस ना. आमचं नातं आणि लग्नाच्या रेसमध्ये राजसी मॅडम तुम्ही हरलात. आणि आता ग, तुझी पूजा तर अर्धवट राहिली. आणि या अर्धवट राहिलेल्या पूजेप्रमाणे या जन्मातलं तुमचं नातं पण अर्धवटच राहिलं. 7 फेरे पूर्ण होत नाही तोपर्यंत पूजाही पूर्ण होत नाही. आई, तुम्हीच म्हणाला होतात ना त्या धाग्याला फार महत्व असतं म्हणून. हा धागा आयुष्यभर नवरा बायकोला बांधून ठेवतो. मग जर वडाला धागाच नाही बांधला गेला तर या पूजेला अर्थ काय आहे? हो, अशानं पूजा अपुरीच राहणार. आणि पूजा अपुरी राहिली म्हटल्यावर फळ तरी कसं मिळणार ना? इथपर्यंत आणून निराश करू नकोस रे देवा. समीर बद्दलच्या माझ्या भावना तुला माहिती आहेत ना. त्यांनी मोठ्या जिद्दीने मला पूजेला आणलंय. हा मला आशीर्वाद दे. तूच ही पूजा पूर्ण करून घे. तुला माझी ही पूजा पूर्ण करून घ्यावीच लागेल.
मैत्री निभावलीत तुम्ही आयुष्यातल्या सगळ्यात कठीण प्रसंगी, याची आयुष्यभर जाण ठेवून. नात्याने नवरा झालो तरी मित्रच असेल मी तुमचा. नवरा म्हणून तुमच्यावर कधीही अधिकार लादणार नाही. स्वतःचं ठरलेलं लग्न मोडून हे करताय. खूप ऐकावं लागणार आहे तुम्हाला. यावेळी खंबीर साथ देईन मी. आजवरच्या प्रवासात स्त्री म्हणून फक्त काटे आले तुमच्या वाट्याला. माझ्या उंजळीतली साधी रानफुलं देऊन आनंदी ठेवीन तुम्हाला अर्पिता मॅडम. अवघ्या आयुष्याशी खेळला आहात माझी इबरत राखण्यासाठी. प्राणपणाने मान जपीन तुमचा. असा सत्यवान असेल तर प्रत्येक सावित्रीची पूजा पूर्ण होणार. म्हणूनच मी म्हणते, माझे जिजू ग्रीन फ्लॅग नाहीत, ग्रीन फॉरेस्ट आहेत. जन्मोजन्मी हीच बायको मिळू दे देवा. जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे देवा. अर्पिता मॅडम, हे केवळ तुमच्या इच्छाशक्तीमुळे पूर्ण झालंय. माझी इच्छा पूर्ण करण्याच्या तुमच्या जिद्दीमुळे झालंय. खूप सारखे आहोत ना आपण. म्हणून तर सोबत आहोत.